गरिबी, रोगराई, गृहकलेश मिटवायचे असेल आणि यापासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर यंदाच्या होळीत ह्या 8 वस्तूची आहुती नक्की द्या. होय, यंदा सोमवारी 2 मार्च 2026 रोजी होलिका दहन आहे. ह्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा, कारण होळी हा फक्त रंगाचा सण नाही, तर तो आपल्या आयुष्यातील नकारात्मकता जाळून सकारात्मकतेचा स्वीकार करण्याचा पवित्र दिवस आहे. होळीच्या अग्नीत श्रद्धेने विशिष्ट वस्तू अर्पण केल्यास वास्तुदोष असेल, आजारपण असेल आणि आर्थिक अडचण असेल तर त्या नक्कीच दूर होतात असं मानलं जातं. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आहे. ह्या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. शास्त्रानुसार ह्या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्यास तुमच्या जीवनातील अनेक समस्या क्षणात भस्म होऊ शकतात. होय, यंदा 2 मार्च रोजी होलिका दहन आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही या अग्नीत आवर्जून काही गोष्टी टाकाव्यात. त्या पुढीलप्रमाणे आहे. नंबर 1. चंदनाचं लाकूड. घरात सतत कटकटी किंवा भांडण होत असतील तर होळीच्या अग्नीत चंदनाचं लाकूड आवर्जून अर्पण करा. चंदनाच्या सुगंधाने आणि त्याच्या प्रभावाने घरातील वातावरणात शांतता येते आणि घरातील क्लेश दूर होतात असं म्हटलं जातं. आता होळीच्या अग्नीत टाकायची दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे गौऱ्या. गायीच्या शेणापासून बनलेल्या गौऱ्या होळीत वापरणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो असं मानलं जातं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूर, लवंग आणि विड्याची पान. जर तुमच्या घरात वारंवार कोणी आजारी पडत असेल किंवा आरोग्याच्या समस्या असतील तर कापूर, लवंग आणि विड्याचं पान एकत्रितपणे होळीत अर्पण करावं. यामुळे आरोग्य मिळतं आणि अनारोग्य दूर होतं आणि कुटुंबाला उत्तम स्वास्थ्य लागतं. नंबर 4. गव्हाच्या ओंब्या. नवीन धान्याची पूजा करायची परंपरा आपल्यात आहे. होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओव्या भाजल्याने किंवा अर्पण केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही असं सांगितलं जातं. याचबरोबर अन्नपूर्णा मातेची कृपाही आपल्या घरावर कायम राहते. घराची सदा भरभराट होते असं सांगितलं जातं. त्यानंतर नंबर 5. पैशाची उणीव भासत असेल किंवा कर्जाचा डोंगर वाढत असेल तर ही महत्त्वाची आहुती होळीमध्ये तुम्ही द्यायलाच हवी. ते म्हणजे होळीत यज्ञसामग्री अर्पण करा. थोडी का होईना पण यज्ञसामग्री अर्पण केल्यामुळे देवाची विशेष कृपा प्राप्त होते आणि उत्पन्नाचे नवीन नवीन मार्ग मोकळे होतात असं सांगितलं जातं. मग आर्थिक भरभराट होण्यासाठी यंदाच्या होळीमध्ये यज्ञसामग्री अर्पण करायला अजिबात विसरू नका. नंबर 6. काळे तीळ. होय, वास्तुदोष, नजरदोष किंवा कुंडलीत ग्रहदोषामुळे कामात अडथळे येत असतील तर काळे तीळ हातात घेऊन अग्नीत टाका. यामुळे अनेक प्रकारचे दोष आणि बाधा दूर होतात. विशेषतः ग्रहदोषामुळे यापासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं. नंबर 7. सर्वात साधा आणि सोपा उपाय तो म्हणजे नारळाचा. पण फक्त होळीमध्ये नारळ अर्पण करायचा नाही, तर एका नारळाला तूप लावून ते होळीच्या अग्नीत अर्पण करायचे आहे आणि आपल्या मनातील मरगळ आणि नकारात्मकता दूर होऊन दे अशी प्रार्थना करायची आहे. ज्यांना नोकरी किंवा व्यवसायात प्रगती हवी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. मग ह्यासाठी एक अख्खा नारळ घ्यावा, त्याला तूप लावून तो होळीच्या अग्नीत अर्पण करावा. त्यानंतर नंबर 8. पुरणपोळी म्हणजे जीवनात गोडवा आणि समृद्धीचे आगमन व्हावे यासाठी होळीला पुरणपोळी आवर्जून अर्पण करावी. होळीच्या अग्नीत पुरणपोळी अर्पण केल्याने घरातील पितृदोष आणि ग्रहदोषाची तीव्रता कमी होऊन समृद्धी येते असं मानलं जातं. शिवाय हा महानैवेद्य अर्पण केल्याने घरातील क्लेश जळून खाक होतात आणि कौटुंबिक नात्यामध्ये पुरणपोळीसारखा गोडवा निर्माण होतो. तसेच वर्षभर घरात अन्नाची कमतरता भासू नये म्हणून हा कृतज्ञता सोहळा महत्त्वाचा मानला जातो. तर मंडळी, यंदाच्या होळीमध्ये आपणही या 8 वस्तूची आहुती द्यायला विसरू नका.
कारण ह्यामुळे गरिबी दूर होणार आहे, रोगराई नष्ट होतील आणि घरातील कटकटी, भांडणं आणि गृहक्लेश यापासून मुक्ती मिळण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. पण हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आलेत हे शेअर करायला मात्र विसरू नका. तुम्ही दरवर्षी होळीच्या अग्नीत कोणत्या गोष्टी अर्पण करतात आणि ह्यामागे तुमच्या भावना काय आहे, तुम्हाला यातील काय अनुभव आले आहेत हे कमेंट करून नक्कीच सांगा. अशाच प्रकारच्या सण, उत्सव, व्रत, कैवल्य, उपासना, पूजा, विधी संबंधित आणखीन काही माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.